व्हेरी वेलकम स्टुडंट्स. रोटेशनल डायनॅमिकच्या या नेक्स्ट लेक्चरमध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. जसं की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन फाइंड केली होती आणि ते कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला असेल. तो होता कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय आय ओमेगा स्क्वेअर. तिथं आपण जो आय घेतला आहे दिस इज कॉल्ड ॲज अ मोमेंट ऑफ इनर्शिया. याला आपण काय म्हणतोय मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि याची डेफिनेशन सुद्धा मी घेतली आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? अ पोझिशन ऑफर बाय द रोटेटिंग बॉडी व्हेन इट इज इन अ रोटेशन मोशन. आणि जनरल दिस मोमेंट ऑफ इनर्शिया जिचं इक्वेशन आपण घेतलं होतं हा येऊन जातो समेशन ओव्हर आय इज इक्वल टू 1 to n नंतर एम आय इंटू आर आय स्क्वेअर. ओके, हे जे इक्वेशन होतं या इक्वेशनला आपण म्हणलो होतो दिस इज फॉर नॉन होमोजिनियस बॉडी. दिस इज फॉर नॉन होमोजिनियस बॉडी. आणि यानंतर आपण पुढील जे इक्वेशन घेतलं होतं म्हणजे आपण सिंपल कन्सेप्टमध्ये होतो डिस्क्रीट बॉडी. डिस्क्रीट पॉईंट डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्युशनसाठी घेतलं होतं. डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्युशन याच्यासाठी आपण ही ॲक्च्युअली कन्सेप्ट घेतली. आणि याच्या पुढील जो फॉर्म्युला आपण घेतला होता तो पुढील फॉर्म्युला एकदम इझी होता. आय इज इक्वल टू जर बॉडी कंटिन्युअस असेल तर ज्या ठिकाणी रॉड असेल स्पेअर असेल डिस्क असेल या ठिकाणी जर बॉडी कंटिन्युअस असेल तर त्याच्यासाठीच आपण इक्वेशन घेतलं होतं इंटिग्रेशन ओव्हर. आपण सिंपल इक्वेशन घेतलं होतं इंटिग्रेशन आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय टी एम. आणि हे इक्वेशन कोणासाठी म्हणलोय आपण तर हे इक्वेशन म्हणलोय फॉर होमोजिनियस बॉडी. कोणासाठी? दिस इज फॉर होमोजिनियस बॉडी. आणि हेच होमोजिनियस बॉडी म्हणजे जर आपण म्हणलो होतो याचे एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर याचं एक्झाम्पल होता रॉड, पुढं सिलेंडर, सिलेंड्रिकल सरफेस असतील सिलेंडर किंवा ठीक आहे आपण सिलेंडर तर घेतला असेल जनरल घेत असतो. पुढं असेल मी रिंग घेतो, रिंग असेल, डिस्क असेल, या काही ऑब्जेक्ट्स असतात त्या ऑब्जेक्टसाठी जनरल आपण यूज करू. आता जनरल हे ज्या काही डिस्क्रीट बॉडीज असतात ह्या ज्या काही कंटिन्युअस बॉडीज असतात ह्या कंटिन्युअस बॉडीमध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं ते डिस्ट्रीब्युशन आपण दाखवत असताना कशा पद्धतीने दाखवणार. मग ते डिस्ट्रीब्युशन दाखवलं जातं तिथं आपण डेन्सिटी म्हणत असतो. आणि जर रॉड असेल तर त्याला म्हणतो आपण लिनियर डेन्सिटी. जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये घेतलंय तसं इथं म्हणणार आहे लिनियर डेन्सिटी. लॅम्बडा इज इक्वल टू मास पर युनिट काय असतो लेंथ असतो. द लेंथ ऑफ द रॉड असते. दिस इज द लेंथ ऑफ रिजिड बॉडी. लेंथ ऑफ रिजिड बॉडी हे आपण घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा असतो तो म्हणजे सरफेस डेन्सिटी. दुसरा असतो कोणासाठी? तो असतो सरफेस डेन्सिटी. सरफेस डेन्सिटी आपण इंडिकेट करतो असतो सिग्माने. सिग्मा असणार आहे मास पर युनिट एरिया. दिस इज द एरिया ऑफ रिजिड बॉडी. हे कोणासाठी असणार आहे? रेडिया असेल रिजिड बॉडीसाठी. मला हे इथं जर लिनियरमध्ये घेतलं तर लिनियरचं एक्झाम्पल काय असतं? रॉड असतं. सरफेसचं एक्झाम्पल काय असेल? रिंग असेल, डिस्क असेल. यू नो द डिस्क हाऊ टू फॉर्म द डिस्क. एक डिस्क कशी तयार होते? नंबर ऑफ रिंग. ओके ठीक. त्यानंतर पुढचं असतं लिनियर झाला, सरफेस झाला, नंतर असतो व्हॉल्यूम डेन्सिटी. आणि हा जो व्हॉल्यूम डेन्सिटी असतो तो रोनी दाखवला जातो आणि तो असणार आहे मास पर युनिट व्हॉल्यूम. आणि हे काय असणार आहे? दिस इज व्हॉल्यूम ऑफ रिजिड बॉडी. रिजिड बॉडी. मग याचं एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर स्पेरिकल बॉडी. हे याचं काय होणार एक्झाम्पल आहे. ठीक. आता हे सगळं प्रिव्हियस पॉईंट ऑफ व्ह्यू. मग आज आपण नवीन काय बघणार आहोत तर आपल्याला आज मोमेंट ऑफ इनर्शिया फाईन करायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काही बॉडीचा फाईन करून घेणार आहोत. जसं की पहिल्यांदा मी मोमेंट ऑफ इनर्शिया फाईन करून घेतो. आपण एक काम करू, सुरुवात करू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी. सुरुवातीला घेतो मी कोणाचं तर एक रिंग घेऊ आणि त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण सुरुवातीला फाईन करून घेऊ. ठीक आहे. ओके चला मग करूया सुरुवात विदाउट वेस्टिंग एनी टाईम. ओके सो प्रिव्हियस जो होमवर्क असेल म्हणजे तुम्हाला आत्ता सध्याच्या लेक्चरला होमवर्क नाही आहे पण जो होमवर्क मी तुम्हाला सांगितला आहे म्हणजे इथून पुढे जो काही होमवर्क सांगितला जाईल तो व्यवस्थित रेग्युलरली क्लिअर करत चालू. ओके. सो आता आपल्याला जो पॉईंट घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्याला फाईन करायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया.
आता आपण बघणार आहोत फर्स्ट पॉईंट म्हणतो मी, फर्स्ट ॲप्लिकेशन मोमेंट ऑफ इनर्शियाचं, आणि ते आपण बघणार आहोत की मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासाठी बघणार आहोत आपण, युनिफॉर्म स्पेअरसाठी. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर युनिफॉर्म, एक सुरुवात करतो रिंग पासून घेतो, ठीक आहे. मग युनिफॉर्म रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल ते आता आपल्याला काय करायचं आहे, फाईंड करायचं. सर्वांनी इकडे केअरफुल लक्ष द्या. हा जो पॉईंट असेल हा तुम्हाला बोर्डसाठी असणार आहे, फॉर बोर्ड एक्झाम. कोणत्या बोर्डसाठी? दिस इज फॉर 12th बोर्ड. आणि याचं जे एक्झाम्पल असेल ते एक्झाम्पल तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह. मग चला आता एक आपण रिंग घेऊ. सो दिस इज द रिंग. ही एक रिंग असेल, हा त्याचा हॉरिझॉन्टल प्लेन असणार आहे. त्यानंतर या रिंगमध्ये एक ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होणार आहे. ही घेतोय मी ॲक्सिस ऑफ रोटेशन. ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण या रिंगमधून पास केलेली आहे. व्यवस्थित बघा, ही असेल तिची हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ रोटेशन. अँड थोडी सेंटरला येते, तेवढं मी प्रयत्न करतो तिला सेंटरला घेण्याचा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यांना इक्वेशन माहिती असेल त्याच्यावर, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो दिस इज द, याला म्हणणार आपण, हे असेल त्याच्यावाली ॲक्च्युअल. दिस इज कॉल्ड ॲज ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि ही जी रोटेटिंग आहे ती रोटेटिंग या डायरेक्शनला, ही अशी जी डिस्क आहे ती, सॉरी याला रिंग आहे, ही रिंग अशी रोटेट. मग आता रिंग जर म्हणलं तर त्याचं पूर्ण मास इथं घेतो मी. दी मास ऑफ द रिंग, दी मास ऑफ द रिंग इज uniformly distributed over the circumference of the ring. म्हणजे याचं पूर्ण जे मास आहे ते मास कुठं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, तर रिंगच्या सर्कम्फरन्सवरती डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. मग सर्कम्फरन्स कुठं असेल, तर हा एवढा सेक्शन काय असणार आहे, सर्कम्फरन्स. अँड हॅव्हिंग काय म्हणणार आपण, निग्लिजिबल थिकनेस काय आहे, निग्लिजिबल. ओके. मग आता पुढची कन्सेप्ट जर घ्यायचं ठरलं तर मी काय करतो, याचं पूर्ण जे मास आहे ते मास कुठं डिस्ट्रीब्यूट झालं, तर सिम्पल आहे, मास याच्या सर्कम्फरन्सवरती डिस्ट्रीब्यूट झाला असेल. मग मी याचा कुठलाही समजा हा पॉईंट घेतला, मग ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं जे डिस्टन्स असतं, त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, दिस इज द रेडियस ऑफ दॅट रिंग. हे त्याचे जे डिस्टन्स असेल ते काय असणार आहे, त्याच्याला रेडियस असणार आहे. ओके. त्या रेडियसला आपण म्हणणार आहोत आर. मास किती आहे, कॅपिटल एम एवढं. आणि हा काय असेल, त्याच्याला सेंटर असणार आहे. ऑब्विसली मध्ये काय असेल, हॉलो असेल. रिंग आहे, मास कुठं डिस्ट्रीब्यूट झालं, त्याच्यावाल्या सर्कम्फरन्स. मग आता ह्या केसमध्ये त्याच्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू समेशन ओव्हर I इज इक्वल टू 1 to n mi इंटू काय असणार आहे, आर आय स्क्वेअर. मग आता इथं मास काय आहे, यम आहे, डिस्टन्स किती आहे, आर आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया किती होऊन जाणार आहे, I इज इक्वल टू यम मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. तुम्ही याला वाटलंच तर कॅपिटल स्मॉल आरच्या ऐवजी तुम्ही याला कॅपिटल आर म्हणूया. आपण सुरुवात काय करू, आपण याला कॅपिटल आर म्हणू. म्हणजे ॲक्च्युली याच्यावर डिस्टन्स किती आहे, तर ते डिस्टन्स जे येऊन जाणार आहे ते डिस्टन्स असेल त्याच्यावर कॅपिटल आर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे I इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर. सो दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. याला म्हणणार दिस इज द मोमेंट of inertia of the uniform ring.
हे कोणासाठी असेल, युनिफॉर्म रिंगसाठी. सोपं आहे, खूप इझी. हे झालं. दिस इज ऑल अबाउट दी मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द युनिफॉर्म रिंग. पण आता आपल्याला डिस्कचा फाईन करायचं. ठीक आहे, चला मग आता पुढं सेकंड पॉईंट घेऊया. मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण फाईन करणार आहोत कोणासाठी, डिस्कसाठी घेऊ. सो नेक्स्ट पॉईंट इज मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. याला रफ करतो. तसं बघायला गेल्यावर खूप इझी आहे, फक्त तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. 2 मिनिटात तुम्हाला हे जमत जाईल. So second point is movement of inertia. Movement of inertia. Second point, movement of inertia. Inertia of a uniform disk. Uniform disk. मग आता हा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण एक डिस्कसाठी काय करूया, फाईन करू. ठीक आहे, चला मग करूया सुरुवात विदाउट वेस्टिंग टाइम. तर या ठिकाणी काय असेल, डिस्क असेल आणि याला काय म्हणणार, हे असेल त्याच्यावरती दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे काय असेल त्याच्यावरती ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि ऑब्विसली जी डिस्क असेल ती रोटेट होणार आहे या ॲक्सिस ऑफ रोटेशन होती. आणि दिस इज द काय असेल तरी अँग्युलर वेलोसिटी. मग आता ही डिस्क रोटेट होत असताना जर आपण व्यवस्थित बघितलं तर जे पूर्ण जे मास आहे, डिस्क बनते कशी, स्मॉल रिंग्सपासून. आणि याचं पूर्ण मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेला असणार आहे, त्याच्या स्मॉल स्मॉल पॉईंट्सवर. मग आता हा एक पॉईंट मी जर घेतला किंवा कुठला एक पॉईंट घेऊ शकतो, इथं मास किती असणार आहे, कॅपिटल एम एवढं. त्यानंतर या पॉईंटचं जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती असणार आहे, तर ते डिस्टन्सला आपण घेत असतो. दिस इज द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि ही असेल त्याच्यावाली रेडियस, आणि ती रेडियस असणार आहे कॅपिटल आर यू. ओके, हा काय असेल त्याच्यावाला सेंटर असणार आहे. मग इथं आपण काय म्हणणार, द डिस्क किंवा असं म्हणू मास ऑफ द डिस्क, मास ऑफ द डिस्क is uniformly distributed over the surface of disk, then surface density of the disk is. मग याची सरफेस डेन्सिटी किती असणार आहे, सिग्मा इज इक्वल टू मास पर युनिट एरिया. व्हॉट इज द एरिया ऑफ डिस्क, सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ डिस्क, पाय इंटू आर स्क्वेअर. म्हणजे याच्याला फॉर्म्युला काय होऊन जाणार आहे, सिग्मा इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय पाय. जनरली ही जी रेडियस असेल, रेडियस काय असणार आहे, तर ती रेडियस येऊन जाते नॉट इट इज अ स्मॉल आर, इट इज अ कॅपिटल आर. म्हणजे याची जी रेडियस असणार आहे ती रेडियस येऊन जाणार आहे कॅपिटल आर. ही असेल कॅपिटल आर. म्हणजे सिग्मा इज इक्वल टू येऊन जातो एम अपॉन पाय मल्टिप्लाय बाय कॅपिटल आर स्क्वेअर. याला म्हणतो मी इक्वेशन 1. पण जसं विचार करायला जर गेलं ना, तर ही जी डिस्क असते ती डिस्क डायरेक्ट बनलेली का, नाही, तर डिस्क कशी बनली आहे, स्मॉल रिंग्स पासून बनलेली. मग आता ही डिस्क जर आपण ऑब्झर्व करायला घेतली तर ही बनलेली कशी आहे, एकदम स्मॉल अशा रिंग्स पासून. ह्या छोट्या छोट्या रिंग्स असतील आणि ह्या स्मॉल रिंग्स पासून ही डिस्क काय बनलेली. मग आता या रिंगचं काहीतरी मास असेल, याची काहीतरी थिकनेस असेल. ठीक आहे, मग आपण काय म्हणूया, याचा मी समजा एवढा इलेमेंट जर घेतला, तो इलेमेंट काय असणार आहे याच्याला, मास इलेमेंट. आणि तो मास इलेमेंट किती असतो, डीएम. हा त्याचा काय असेल, मास इलेमेंट. आणि हा किती डिस्टन्स वरती आहे, तर तो ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स असणार आहे डी आर. ओके, किंवा ते डिस्टन्स आपण घेऊ शकतो ते असेल स्मॉल आर. म्हणजे आता हे स्मॉल आर डिस्टन्स कुठून सुरुवात झालं, ओरिजिन पासून, आणि कुठपर्यंत पोहोचणार आहे, आर पर्यंत. म्हणजे त्याचं लिमिट किती असणार आहे, 0 टू कॅपिटल आर. मास किती असेल, एम. आणि हे स्मॉल इलेमेंटचा मास असेल, म्हणजे एम इज इक्वल टू असेल इंटिग्रेशन ऑफ डी एम एवढी. मग पुढे म्हणणार बट डिस्क इज मेड फ्रॉम the small rings
small rings. Then the mass element of the ring is of the ring is of the ring is dm and is distributed 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 over the small rings small rings. मग आता पुढे काय म्हणणार आपण देन इट्स सरफेस डेन्सिटी इज. मग आता जी सरफेस डेन्सिटी आपण बघणार आहोत ती सरफेस डेन्सिटी कोणासाठी असेल ते एकदम सिंपल आहे. ही जी रिंग्स बनलेली आहे ही असे छोटे छोटे काय असणार आहे, ही जी डिस्क बनलेली आहे ती अशा स्मॉल रिंग्स पासून बनलेली आहे, स्मॉल रिंग्स पासून. मग ह्या प्रत्येकाचा आपण इलेमेंट घेतला, या प्रत्येकाचा काय घेतला, छोटा छोटा इलेमेंट घेतला. मग आता या सगळ्यांचं जो काय म्हणजे आपण सिंपल जी डेन्सिटी असेल ती डेन्सिटी कोणती असणार आहे त्याच्यावरती सरफेस डेन्सिटी. मग आता ती सरफेस डेन्सिटी कोणाची असणार आहे, या स्मॉल रिंग. मग ती स्मॉल रिंगची सरफेस डेन्सिटी किती येऊन जाणार आहे, जसं की पहिले इक्वेशन घेतलं होतं की सरफेस डेन्सिटी कंप्लीट डिस्कची होती पण डिस्क बनलेली आहे स्मॉल रिंग्स पासून. मग ह्या रिंगची सरफेस डेन्सिटी असणार आहे सिग्मा इज इक्वल टू dm अपॉन किती असेल dA. मग हा जो dA असणार आहे, हा जो एरिया एलिमेंट असेल, हा एरिया किती असणार आहे, त्या डिस्कचा सर्कम्फरन्स मल्टिप्लाय बाय त्याच्यावर डिस्टन्स. किती डिस्टन्स वरती आला r इंटू आर, किती आलं r². मग आता हा सिग्मा किती येऊन जातो तर लगेच तुमच्या लक्षात येईल बघा. सिग्मा इज इक्वल टू असेल, सिग्मा इज इक्वल टू आलेला आहे dm अपॉन व्हॅल्यू टाकून घेऊ 2 पाय r मल्टिप्लाय बाय किती आला dr. इक्वेशन काय झालं. मग आता तुम्हाला दोन इक्वेशन भेटले, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. ही जी सरफेस डेन्सिटी आलेली आहे ही सरफेस डेन्सिटी कोणासाठी आहे, ही असणार आहे डिस्कसाठी. ही जी सरफेस डेन्सिटी भेटली तुम्हाला ही सरफेस दिस इज द सिग्मा. ओके, हा सरफेस डेन्सिटी कोणासाठी असणार आहे, हा सरफेस डेन्सिटी असेल जनरल याच्यासाठी स्मॉल रिंगसाठी. दिस इज द स्मॉल रिंगसाठी. मग आता जनरल जर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला जर घ्यायचा ठरला तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, यू गेट द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू युनिफॉर्म डिस्कसाठी इंटिग्रेशन r² मल्टिप्लाय बाय dm. मग आता इक्वेशन 2 जर आपण अरेंज केलं तर ते भेटतं dm इज इक्वल टू सिग्मा मल्टिप्लाय बाय 2 पाय r मल्टिप्लाय बाय dr. मग आपल्या ह्या इक्वेशन मध्ये आपण काय करून देऊ, याला सबस्टिट्यूट करून देऊ. मग इक्वेशन काय होऊन जाणार आहे, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर. आता लिमिट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे लिमिट. मग याचं लिमिट किती असेल. मग आता ह्या डिस्कचं लिमिट किती असणार आहे, ही कुठून स्टार्ट झाली, जसं मी सांगितलं डिस्क कुठून स्टार्ट झाली आहे 0 पासून, ही त्याचं ओरिजिन असेल कुठपर्यंत पोहोचली कॅपिटल आर पर्यंत. म्हणजे 0 टू कॅपिटल आर हे ॲक्च्युअली त्याचं काय असणार आहे लिमिट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये स्मॉल इलेमेंट्स असतील आर dr dr1 dr2 असे स्मॉल काय असतील इलेमेंट्स असतील. म्हणून याचं लिमिट जे येऊन जातं ते लिमिट असेल 0 टू सिंपल. याचं जे लिमिट असणार आहे ते 0 टू काय असेल कॅपिटल आर इंटू r². आणि dm ची व्हॅल्यू जी आपण या ठिकाणी फाइंड केली ती dm ची व्हॅल्यू आपण इथं काय करून देऊ, सबस्टिट्यूट करून देऊ. सिग्मा मल्टिप्लाय बाय 2 पाय r मल्टिप्लाय बाय dr. मग याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आय इज इक्वल टू असणार आहे सिग्मा 2 पाय हा बाहेर आला म्हणजे 2 पाय सिग्मा इंटिग्रेशन 0 टू r इंटू काय असणार आहे r² प्लस r² आणि हा r म्हणजे किती होऊन जाणार आहे r³ मल्टिप्लाय बाय dr. याला पुढे जर सॉल्व करायचं ठरवलं तर आय इज इक्वल टू किती असणार आहे 2 पाय सिग्मा इंटिग्रेशन 0 टू कॅपिटल आर. इथं जर याला सॉल्व करायला ठेवलं, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला x रेज टू n dx इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मग इथं किती होऊन जाणार आहे r³ आहे म्हणजे n ची व्हॅल्यू 3 आहे. म्हणजे इथं किती असणार आहे r रेज टू 3 प्लस 1 डिवाइडेड बाय किती असणार आहे 3 प्लस 1. आणि लिमिट किती असणार आहे 0 टू कॅपिटल आर. मग याला आपण सॉल्व करू. आय इज इक्वल टू असेल 2 पाय सिग्मा इथं असणार आहे r रेज टू 4 अपॉन 4. आणि याला जर अजून सिम्प्लिफाय केलं तर इक्वेशन येऊन जातं आय इज इक्वल टू असेल पाय सिग्मा r रेज टू 4
अपॉन 2. हे इक्वेशन तुमचं आलं मोमेंट ऑफ इनर्शिया. इक्वेशनला म्हणतो मी इक्वेशन नंबर 12. पण आता जर इक्वेशन 1 तुम्ही ऑब्झर्व केलं तर इक्वेशन 1 काय रे, तर इक्वेशन 1 आहे सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन पाय आर स्क्वेअर. ओके. आणि इक्वेशन 3 काय आहे, पाय सिग्मा. इक्वेशन 3 काय आहे, पाय सिग्मा इंटू आर एस टू 4 अपॉन 2. ओके. मग आता याच्यामध्ये जी सिग्माची व्हॅल्यू आहे ती सिग्माची व्हॅल्यू आपण काय करून देणार आहोत, सबस्टिट्यूट करून देणार आहोत. कशावरून, इक्वेशन 1 वरून. या ठिकाणी जी सिग्माची व्हॅल्यू तुम्हाला दिसते ती सिग्माची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, सबस्टिट्यूट करायची. मग आता ही सबस्टिट्यूट करण्यासाठी मग आपला फॉर्म्युला येऊन जाणार आहे आय इज इक्वल टू पाय अपॉन 2. सिग्माची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सिग्माची व्हॅल्यू किती आहे, ते एम अपॉन पाय आर स्क्वेअर. मग देऊया सबस्टिट्यूट करून किती असणार आहे ती एम अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू आर रेज टू 4. पाय अँड पाय गेट कॅन्सल, इथले 2 आणि इथले 2 गेले, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे 1/2 एम इंटू आर स्क्वेअर. मग तुम्हाला इथं या ठिकाणी सिंपल मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला. किती आला तो आलेला आहे आय इज इक्वल टू 1/2 इंटू एम आर स्क्वेअर. आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल हाच मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा असणार आहे, त्याला म्हणणार आपण सिंपल दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस दी मोमेंट. आता मी फक्त एम आय म्हणत चालणार आहे, एम आय. ओके. मोमेंट ऑफ इनर्शिया, एम आय म्हणजे मुंबई इंडियन्स नाही, एम डॉट आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी युनिफॉर्म, कोणासाठी, युनिफॉर्म डिस्कसाठी. युनिफॉर्म डिस्क. सोपं होता. ओके. मग आता तुम्ही 2 मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड केले. एक मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासाठी, रिंगसाठी. मग रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती होऊन जातो, सगळ्यांच्या लक्षात आला असेल, एम इंटू आर स्क्वेअर. कसं फाईंड केलं ते पण बघितलं. आणि डिस्कसाठी किती असणार आहे 1/2 एम इंटू आर एस टू 4. ओके. ठीक. आय थिंक यू गेट द आयडिया हाऊ टू क्लॅरिफाय. चला मग आता पुढील पॉईंट घेऊया आपण. सो नेक्स्ट जो पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहोत अतिशय महत्त्वाचा, आणि तो म्हणजे व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन महत्त्वाचा पॉईंट. पण रेडियस ऑफ गायरेशन काय, तर हे जर समजून घ्यायचं असेल तर अगोदर आपल्याला डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे किंवा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कसा आला ते आपण बघितलं. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती होता, त्याचं मासचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा किती होतं ते बघितलं. पण रेडियस ऑफ गायरेशन ही कन्सेप्ट अशी आहे, समजा जर तुमची डिस्क असेल किंवा रिंग असेल तर डिस्क आणि रिंग जर घेतली ही तुमच्यावाली रिंग असणार आहे. तर ह्या डिस्क आणि रिंगचं जे मास असेल ते मास एका पॉईंट मासमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजे याचं जे मास आपण घेत असतो ते मास कुठं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, आपण घेतो असतो रिंग जर असेल तर त्याच्यावाल्या सर्कम्फरन्सवरती. पण आता ज्यावेळेस रेडियस ऑफ गायरेशन ही कन्सेप्ट बघायची आहे तर ते मास तुम्हाला रिप्लेस करायचं आहे पॉईंट मासने. मग हे मास रिप्लेस केलं आपण कशाने, पॉईंट मास. ॲक्च्युली दिस इज द पॉईंट मास ऑफ दी डिस्क ऑर रिंग. म्हणजे पूर्णची पूर्ण बॉडी आपण कशाने रिप्लेस केली, एका पॉईंट मासने. आणि हे पॉईंट मास काय होतंय, रोटेट होतंय. कशाभोवती रोटेट होतंय, तर ऑब्वियसली त्याला काय असणार आहे, एक ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग हे कशाभोवती रोटेट होतंय, तर ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. दिस इज द ॲक्च्युअल ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड दिस इज द अँग्युलर वेलॉसिटी. त्यानंतर याचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती आहे, तर त्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला म्हणणार आहोत ॲक्च्युअली डिस्टन्स फ्रॉम दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि हे असतं कॅपिटल के. अँड दिस के इज कॉल्ड ॲज द रेडियस ऑफ गायरेशन. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, आय इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय के स्क्वेअर. मग याच्यावर आपल्याला के इज इक्वल टू भेटतो रूट ऑफ आय अपॉन एम. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनची एक सिंपल दिस इज कॉल्ड ॲज द रेडियस ऑफ गायरेशन. त्याला काय म्हणणार आपण, रेडियस ऑफ गायरेशन. मग काय समजलंय तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन, तर रेडियस ऑफ गायरेशन मीन्स अ पॉइंट ऑब्जेक्ट. याची सिंपल डेफिनेशन लिहितो, अ पॉइंट ऑब्जेक्ट is rotating
about an axis is proportional to the, or we simply call it as is equal to the moment of inertia of the rigid body and mass concentrate at its point. क्लियर झालं सर्वांना? सिंपल आहे. जे रोटेटिंग बॉडी आहे ती रोटेटिंग बॉडी एक पॉइंट ऑब्जेक्ट म्हणून रिप्लेस करायची. डिस्क असेल, रिंग असेल, तुम्हाला कशाने रिप्लेस करायचं आहे? का पॉइंट ऑब्जेक्टने. आणि ते पॉइंट ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स असेल ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून ते किती असणार आहे? के एवढा असेल. अँड दिस के इज कॉल्ड ॲज अ रेडियस ऑफ गायरेशन. क्लियर झालं सर्वांना? मग रेडियस ऑफ गायरेशन एकदम सिंपल डेफिनेशन. रेडियस ऑफ गायरेशन याची दुसरी डेफिनेशन तुम्ही म्हणू शकता, और इट इज द रेशियो ऑफ square root of moment of inertia to the mass concentrate at its point. This is generally called as the moment of radius of gyration. Okay, clear झालं? ओके, सो रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात राहील. I इज इक्वल टू रूट ऑफ किती असणार आहे? I अपॉन m. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग सगळ्यांच्या लक्षात राहील. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग किती येऊन जाते? तर रिंग असते m r स्क्वेअर अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क किती असेल? ती असणार आहे 1/2 m इंटू r स्क्वेअर. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवा. ठीक आहे. मग याच्यावरून आपल्याला एक गोष्ट क्लेरिफाय होते, जसं की याच्यामध्ये तुम्ही बघितलं, इथे तुम्ही आलात तर इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात येऊन जाते की एक डिस्क असेल, रोटेट होत असते. या ठिकाणी आला डिस्क आपण रिप्लेस करायचे आहे एक पॉईंट ऑब्जेक्टनी आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पण याच्यावरून तुमची एक गोष्ट सिम्पली लक्षात आली असेल की मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स कशावरती? I इज इक्वल टू m इंटू r स्क्वेअर. हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय सांगत असतो? तो मोमेंट ऑफ इनर्शिया सांगतो की एखादी बॉडी रोटेशनल मोशनमध्ये किती अपोज करते. मग जसं की आपण इथं जर घेतलं, या ठिकाणी ही डिस्क जर आपण कन्सिडर केली की ही डिस्क आहे, ही डिस्क रोटेट होते. मग समजा आता हा जो ॲक्सिस आहे तो कुठून पास झाला? त्याच्या सेंटरपासून. ओके, मी त्याला नवीन घेतो. जसं की ही डिस्क असेल, या डिस्कचा हा काय असणार आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि या ठिकाणी ह्या डिस्कचा जो मी सेंटर घेतोय, हा जो सेंटर असेल, या सेंटरवरती याचं पूर्णचे पूर्ण मास हे कॉन्सन्ट्रेट झालंय. म्हणजे हा काय असेल? सेंटर ऑफ मास ऑफ दॅट डिस्क. आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन ही सेंटर ऑफ मासमधून पास झालेली. क्लिअर होतंय? बघा, मला सांगायचं काय ते पहिल्यांदा समजून घ्या. ही डिस्क आहे, दिस इज डिस्क. ही रोटेट होते कशाभोवती? ॲक्सिस ऑफ रोटेशन होते. पण हा ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटर ऑफ मासमधून पास झालाय. दिस इज द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. आता होणार काय? ज्यावेळेस ही डिस्क रोटेट होत राहणार आहे त्यावेळेस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल काहीतरी, I ऑफ सी म्हणतो त्याला. I ऑफ सी म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ मास. त्यानंतर हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, मी असं कन्सिडर करतो का हा असणार आहे 1/2 mr स्क्वेअर. आता समजा आपण असं जर केलं की ही जी ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, एक कुठलाही पॉईंट घेतला, एनी पॉईंट घेतो आणि एनी पॉईंटमधून ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण अशी पास केली. ही अशी ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण काय केली? पास. आणि याचं जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स या दोघांच्या डिस्टन्सला म्हणलेलं आहे मी. हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स घेतो एच. आणि ज्या पॉईंटमधून पास झाली तो कुठला तरी पॉईंट आहे ओ. आणि ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल त्याच्यावाली I ऑफ ओ म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी एनी पॉईंट. मग आता या ठिकाणी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल? हा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया I ऑफ सी पेक्षा किती असेल? जर सिंपल बघितलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड आला? डिस्टन्स. मग याचं डिस्टन्स सेंटर इथं पहिल्यांदा ह्या ॲक्सिसचं डिस्टन्स पुढं होतं, सेंटरमधून ज्यावेळेस पास झाली त्यावेळेस डिस्टन्स किती होतं? 0 होतं. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता? मिनिमम होता. या ठिकाणी I ऑफ सी काय? मिनिमम. त्यामुळे ही जी डिस्क होती ही फास्टली रोटेट होत होती.
फास्टली रोटेट. पण ज्यावेळेस डिस्टन्स काहीतरी वाढलं त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला. कशापेक्षा? आय ऑफ सी पेक्षा. मग याने काय झालं तर त्याचे जे रोटेशन्स होते ते रोटेशन स्लो झाले. म्हणजे जी डिस्क होती ती डिस्क स्लोली रोटेट व्हायला लागली. मग आता या स्लोली रोटेट व्हायला लागली तर कशामुळे झालं तर सिंपल रिलेशन काय समजलं आपल्याला, ज्यावेळेस ॲक्सिस ऑफ रोटेशन शिफ्ट केलं जाणार आहे त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया हा वाढतो. वेन इथं कन्सिडर करतो वेन ॲक्सिस ऑफ रोटेशन is shifted from the center of mass, then the moment of inertia is increased and the rotation of rigid body is slow down. रोटेशन काय होणार आहे? स्लो डाऊन. क्लिअर झालं सर्वांना? म्हणजे आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल हा कितीना वाढला आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो आय ऑफ 0. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस एनी पॉईंट आय ऑफ सी प्लस यम इंटू आर स्क्वेअर यम इंटू काय असणार आहे? सी एच स्क्वेअर. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया यापेक्षा आय ऑफ सी पेक्षा यम इंटू एच स्क्वेअर एवढ्या क्वांटिटीना इन्क्रीज झाला आहे. आणि ही जी कन्सेप्ट असते ह्याच कन्सेप्टला म्हणायचं आहे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. दिस इज द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. एकदम याचं सिम्पलचं जर एक्झाम्पल घ्यायचं ठरलं, समजा हा एक रॉड असेल, हा रॉड असेल आणि तुम्ही ही काय केली ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधून पास केली. मग रॉड काय होणार आहे? रोटेट होणार आहे. ही याचं सेंटर ऑफ मास कॉन्सन्ट्रेट झालं आहे, रॉड काय झाला? रोटेट झाला. जर या ठिकाणी रोटेशन बघितले तर हे रोटेशन कसे असतील? फास्ट असतील. पण समजा तुम्ही तोच ॲक्सिस ऑफ रोटेशन जर त्याच्या एंडमधून पास केला तर, म्हणजे आता ॲक्सिस ऑफ रोटेशन तुम्ही इकडून पास केलं त्याच्या एंडमधून, मग ज्यावेळेस हा ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या एंडमधून पास होऊन जाणार आहे तर त्यावेळेस हे डिस्टन्स वाढलं. मग हे डिस्टन्स वाढल्यामुळं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढला तर जे रोटेशन्स असतील ते रोटेशन ऑफ दी रॉड काय होऊन जातील? स्लो डाऊन. म्हणजे हा काय होणार आहे? स्लोली रोटेट होईल. आणि हे ज्याच्यामध्ये बघायचं आहे म्हणजे या कंडिशनमध्ये जर आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन शिफ्ट जर केला आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन शिफ्ट केल्यानंतर जो मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड केला जातो, जो ज्या थेरमनी फाईंड केला जातो तोच आपला थेरम असतो. कुठला? थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. करायची सुरुवात थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसला. चला आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण आता सुरुवात करणार आहोत थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. सो हिअर इज थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. दोन थेरम आहे, एक थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे आणि एक थेरम ऑफ काय आहे? पॅरलल ॲक्सिस. ओके. सो दिस इज फॉर एक्झाम्पल हे विचारलं जाणार आहे तुम्हाला 12th बोर्डसाठी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दोन थेरमपैकी एक थेरम 101% असतो. ओके. त्यानंतर सीईटीसाठी तुम्हाला किंवा कॉम्पिटिटिव्ह जी नीट IIT साठी फक्त एक तुम्हाला याच्यावाला जो थेरम असेल म्हणजे आपल्याला जसं की प्रूफ घ्यायचं आहे आय ऑफ ओ इज इक्वल टू आय ऑफ सी प्लस यम इंटू एच स्क्वेअर. हे ॲक्च्युली आपल्याला प्रूफ करायचं आहे आणि हे प्रूफ म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला JEE ॲडव्हान्स नीट आणि CET उपयोगी पडणार 101%. ओके. चला मग करूया सुरुवात थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. ठीक. मग आता स्टेटमेंट बघूया याच्यावर. स्टेटमेंट काय आहे याचं जे स्टेटमेंट आहे ते घेऊया. स्टेटमेंट म्हणजे जनरली बुकमध्ये पण दिलेलं आहे, ते बुकमध्ये पण तुम्ही समजून घेऊ शकता. पण याचं स्टेटमेंट आणि याचं थेरम आता मी तुम्हाला स्टेटमेंट आहे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. सिंपल याच्यावर जे स्टेटमेंट येऊन जातं ते स्टेटमेंट असणार आहे द
the moment of inertia, moment of inertia, inertia of an object, about an axis, about an any axis is the sum of म्हणजे सिंपल काय झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही अबाउट एन एनी ॲक्सिस, अबाउट एन एनी ॲक्सिस म्हणजे आय ऑफ इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया, इनर्शिया of an axis is passing through the center of mass of the rigid body, and product of mass of the body and parallel distance and square of distance between the two axes. एकदम सिंपल आहे. तुम्ही स्टेटमेंट त्याचा जो स्टेटमेंट आहे, जो फॉर्म्युला येऊन जातो आय ऑफ ओ इज इक्वल टू आय ऑफ सी प्लस यम इंटू काय एच स्क्वेअर. आय ऑफ ओ म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एनी ॲक्सिस is the sum of moment of inertia of the axis it which passing through the C म्हणजे काय असणार आहे, center of mass of the body, and is the product of mass of the body and the square of distance between the two axes. h म्हणजे काय आहे, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस. क्लिअर झालं सर्वांना. मग आता आपल्याला याच्यावर जे प्रूफ आहे ना, आय ऑफ ओ इज इक्वल टू आय सी प्लस यम एच स्क्वेअर, हे प्रूफ आपल्याला बघायचं आहे. आणि हेच प्रूफ म्हणजे हा थेरम जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, आणि याचं जे प्रूफ आहे ते प्रूफ जनरली तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी विचारलं जातं. मग करायची सुरुवात. चला मग हा थेरम सगळ्यांनी तुम्ही नोट डाऊन केला असेल असं मी कन्सिडर करतो, आणि याच्या थेरमला आता आपण काय करू या ठिकाणी सुरुवात. ओके. मग आता या ठिकाणी या दोन ॲक्सिस असतील. एक ॲक्सिस त्याच्या सेंटरमधून गेली आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल आय ऑफ सी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ मास. दिस इज द सी. सी इज ऑब्वियसली काय असणार आहे, सेंटर ऑफ मास असेल, जे पूर्ण बॉडीचं कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. हा असेल त्याच्याला सेंटर, जनरल याला म्हणणार आपण दिस इज सेंटर सी. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे दोन ॲक्सिस मधलं, ही जी ॲक्सिस आहे ज्या ओरिजिन मधून पास झाली ते ओरिजिन आहे ओ. या ॲक्सिसला म्हणणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आय ऑफ ओ, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ॲक्सिस विच इज पासिंग टू दी पॉईंट ओ, एनी पॉईंट. त्यानंतर हा जो पॉईंट इथं मी एक घेतोय, एक मी पॉईंट घेतला, हा एक इलेमेंट घेतला, ठीक आहे. आणि ह्या इलेमेंटला म्हणणार आहोत हा जो इलेमेंट असेल, दिस इलेमेंट इज कॉल्ड ॲज अ देअर मास एलिमेंट, आणि याला आपण म्हणणार आहोत दिस इज द यम, अँड दिस यम इज कॉल्ड ॲज अ देअर मास एलिमेंट. हा जो इथं आपण पॉईंट घेतलेला आहे तो एनी एक मास, कुठला तरी मास घेणार आहोत, जे ऑब्वियसली बॉडीचा असेल ते जे मास असणार आहे ते मास आपण घेणार आहोत डी यम. त्यानंतर ही जी ॲक्सिस आहे जी सेंटरमधून पास झाली, ही ऑब्वियसली ॲक्सिस आहे जी सेंटरमधून पास झाली आहे, आणि तिथून ज्याचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे ही डिस्टन्स असेल, हे त्या दोघांमधलं डिस्टन्स असणार आहे. हे डिस्टन्स, हा पॉईंट म्हणतो मी दिस इज अ पॉईंट डी. तुम्हाला जर व्यवस्थित दिसत नसेल तिथे घेतो, दिस इज पॉईंट डी. हे जे डिस्टन्स झालं म्हणजे डी सी हे डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ दी मास called as a point mass
distance of the point mass from the axis of rotation is passing through the center of mass. DC हे डिस्टन्स. ठीक आहे, समजलं सर्वांना? मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे? मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल I of C इज इक्वल टू जे मास घेतलंय ते मास जनरली आपण एक मास कन्सिडर करणार आहोत, तर डीएमच्या ऐवजी आपण छोटंसं मास एलिमेंट म्हणू आणि ते मास एलिमेंट जे असेल ते मास एलिमेंट आपण घेऊया. ते मास एलिमेंट असणार आहे कॅपिटल E. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल? मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे इंटिग्रेशन ओव्हर काय असणार आहे? डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे? डी सी स्क्वेअर इंटू काय असेल? डीएम. याला म्हणतो मी इक्वेशन 1. डीएम म्हणजे कुठला मास येऊन जाणार आहे? जे आपण आता घेतलं हे पॉईंट मास, जे पॉईंट डी आहे. त्यानंतर ह्या पॉईंटचं डिस्टन्स जी ॲक्सिस आहे आय ऑफ ओ, जी ॲक्सिस कुठले आहे? अबाउट एनी पॉईंट. याला म्हणतो मी ॲक्सिस कडून पास झालेली आहे की अबाउट एनी पॉईंट. दिस इज अबाउट ॲक्सिस अबाउट एनी पॉईंट. मग इथून याचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स हे असेल ते डिस्टन्स आणि ते डिस्टन्स आहे ओडी. तर ऑब्विसली ओडी काय असणार आहे? डिस्टन्स ऑफ द पॉइंट from the axis of rotation is passing through the any point. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार असेल? याचा मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे आय ऑफ ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन, बरोबर, इंटिग्रेशन. तो असेल डिस्टन्स किती आहे? ओ डी ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय असणार आहे? डीएम. याला म्हणतात इक्वेशन. त्यानंतर पुढे काय करतो बघा, पुढे आपण एक काम करू की एक ही जी ओ सी आहे ही ओ सी मधलं डिस्टन्स आहे एच एवढं आणि ही जी पॉईंट सी आहे याला मी थोडंसं पुढे एक्सटेंड करतो आणि पॉईंट डी पासून एक परपेंडिक्युलर याच्यावरती मी टाकतो. हा एक परपेंडिक्युलर मी याच्यावरती टाकतो. हा परपेंडिक्युलर दिसत असेल सर्वांना. हा परपेंडिक्युलर ज्या पॉईंटला टाकला ते पॉईंट म्हणतोय ई आणि सी टू ई मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स घेतोय एक्स. ओके, सी टू ई मधलं डिस्टन्स किती आहे? एक्स एवढं. दिस इज एक्स. समजते सर्वांना? होप सो यू अंडरस्टँड द पॉइंट. हे डिस्टन्स किती आहे? एक्स एवढं. मग आता याचं जर आपण पूर्ण ओडी हे डिस्टन्स जर बघितलं तर ओडी हे डिस्टन्स आपल्याला काय समजतं? ओडी तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते का हे जे पूर्ण ओडी हे डिस्टन्स जे आहे एवढं हाईट अँगल असणार आहे 90 डिग्री. मग हे ओडी जे डिस्टन्स येऊन जातं ओडी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ते असेल ओ ई स्क्वेअर प्लस ई डी स्क्वेअर. ओडी हे डिस्टन्स किती असणार आहे? ओ ई स्क्वेअर प्लस असेल ई डी स्क्वेअर. आणि याचं जर स्क्वेअरिंग केले आपण तर स्क्वेअरिंग केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊन जाते तर ती स्क्वेअरिंग असेल ओ डी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ओ ई स्क्वेअर प्लस कसं किती असणार आहे? ई डी स्क्वेअर. ठीक आहे. मग हे कोणत्या ट्रायंगलवरून आलं? दिस इज फ्रॉम ओ ई आणि डी या ट्रायंगलवरून. आता हे जे ओ ई डिस्टन्स आहे या ओ ई एवढ्या डिस्टन्ससाठी या ठिकाणी ओ ई हे डिस्टन्स जे आहे तर ओ ई हे डिस्टन्स जर बघितलं दिस ओ ई इज इक्वल टू किती असेल? ओ सी प्लस सी. ठीक आहे. सो यू गेटिंग द ओ ई डिस्टन्स इज इक्वल टू ओ सी प्लस किती असेल? सी. आणि ई डी हे जे डिस्टन्स आलेलं आहे ई डी हे डिस्टन्स किती असेल?
तर ईडी जी डिस्टन्स जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन जर केलं या ठिकाणी ईडी हे डिस्टन्स किंवा एक काम करू आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ, मग पुढे एकदा सॉल्व्ह करू. मग आपल्याला व्हॅल्यू जर सबस्टिट्यूशन करायला सुरुवात जर केली तर ते येऊन जातं ओ डी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ओ ईची व्हॅल्यू टाकून देऊ, ती असणार आहे ओ सी प्लस सी ई ब्रॅकेट स्क्वेअर प्लस किती असणार आहे ई डी स्क्वेअर. मग याला आता सिम्प्लिफाय करता येईल आपल्या सर्वांना, इझिली सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणजे ओ डी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू असेल इथं किती असणार आहे ओ सी स्क्वेअर प्लस 2OC इंटू सीई ओ सी इंटू सीई या ठिकाणी प्लस सी ई ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ई डी ब्रॅकेट या पद्धतीने. क्लिअर झालं सर्वांना. आता तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन जर केलं ना तर तुमची एक गोष्ट ऑब्वियसली लक्षात येऊन जाते की सीई प्लस ई डी हे जे डिस्टन्स आलं आहे ना सीई प्लस ई डी हे डिस्टन्स एकदा आपण आपल्या डायग्राममध्ये ऑब्झर्व करू. हे बघा तुम्हाला दिसेल हे सीई आणि हे ई डी. तर इथे एक ट्रायंगल तयार झाला आहे. कुठला ट्रायंगल तयार झाला तर ट्रायंगल सीई डी. सो यू गेट दिस इज बाय द ट्रायंगल सीई डी ने यू गेट सी ट्रायंगल सीई डी आणि या सीई डी ना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊन जाते का याचा जो हायपोटेन्यूस असेल डायग्राममध्ये जर व्यवस्थित बघितलं तर डायग्राममध्ये येऊन जातो सी डी स्क्वेअर इज इक्वल टू असेल सी ई स्क्वेअर प्लस किती असणार आहे ई डी स्क्वेअर या ठिकाणी. मग आता काय करू याच्यामध्ये ही व्हॅल्यू आपण रिप्लेस करून देऊ. म्हणजे सीई प्लस ई डी हे कशाने रिप्लेस होऊन जाणार आहे सी डी स्क्वेअर. मग इक्वेशन काय येऊन जातं बघा ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू असणार आहे ओ सी स्क्वेअर प्लस 2OC इंटू सीई प्लस असणार आहे सी डी स्क्वेअर. ठीक आहे, समजलं सर्वांना. सिंपल जे सोल्युशन होतं ते बघितलं. मग आता ही जी व्हॅल्यू आली रेकॉर्ड ॲज इक्वेशन 3 आणि पुढे म्हणणार सबस्टिट्यूट इक्वेशन 3. तर आपण सिंपल म्हणतो सबस्टिट्यूट इक्वेशन 3 इन इक्वेशन. या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करतो ते इक्वेशन आहे 2. देऊया सबस्टिट्यूट करू. इक्वेशन 2 मध्ये जर याला सबस्टिट्यूशन करून जर दिलं तर इक्वेशन 2 काय आहे आय ऑफ ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ओ डी स्क्वेअर म्हणजे किती असणार आहे ओ सी स्क्वेअर प्लस 2OC इंटू सीई प्लस असणार आहे सी डी स्क्वेअर आणि याला जे मल्टिप्लाय होणार आहे तो मल्टिप्लाय असेल त्याच्यावाला मास डी. ठीक आहे, हा त्याला आपण काय करूया सॉल्व करू. सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं डी एमनी काय करणार याला सिंपल मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होऊन जातं आय ऑफ ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन सेपरेट करू ओ सी स्क्वेअर इंटू डी एम प्लस इंटिग्रेशन 2OC इंटू सीई इंटू काय असणार आहे डी एम प्लस इंटिग्रेशन सी डी स्क्वेअर इंटू काय असेल डी एम. ओके, मग आता इक्वेशन जे 1 आहे ते एकदा इक्वेशन 1 बघूया. इक्वेशन 1 काय आहे डी सी स्क्वेअर. इक्वेशन 1 आय ऑफ सी इज इक्वल टू डी सी स्क्वेअर. या ठिकाणी आय ऑफ सी इज इक्वल टू डी सी स्क्वेअर इंटू डी एम. मग आता इक्वेशन 1 आलं. इक्वेशन 4 एकदा चेक करू डी सी स्क्वेअर इंटू डी एम म्हणजे बाई ही टर्म. इक्वेशन 1 नी काय करणार रिप्लेस बाय इक्वेशन 1 ओके. मग आता इक्वेशन काय होऊन जातं आय ऑफ ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ओ सी स्क्वेअर डी एम. मग आता हे ओ सी स्क्वेअर जर बघितलं ओ टू सी हे डिस्टन्स जर तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर ओ सी हे डिस्टन्स जे आहे ते एच एवढं आहे. मग या ठिकाणी वी गेट द व्हॅल्यू ओ सी इज इक्वल टू किती आलेलं आहे एच एवढं. मग आता ओ सी जे
डिस्टन्स आहे ते ओसी हे डिस्टन्स किती आहे ते एच एवढं आहे बघा ओसी हे डिस्टन्स आलेलं आहे. मग आता ते रिप्लेस करून देऊ कुठल्या इक्वेशन मध्ये तुम्हाला माहिती कुठल्या इक्वेशन मध्ये इक्वेशन 4 मध्ये त्याला काय करून देऊ त्याची रिप्लेसमेंट म्हणजे ओसी स्क्वेअर इज इक्वल टू किती आलेलं आहे ते असणार आहे एच स्क्वेअर डी एम प्लस या ठिकाणी इंटिग्रेशन टू ओसी हे डिस्टन्स किती आहे एच एवढं त्यानंतर सीई हे डिस्टन्स किती आहे तर डायग्राम बघूया परत एकदा मग सीई हे डिस्टन्स जर बघितलं तर सीई हे जे डिस्टन्स आहे इज इक्वल टू एक्स मग आता रिप्लेसमेंट करून देऊ सीई या डिस्टन्स आणि ते येऊन जातं एच इंटू एक्स एच इंटू किती असेल एक्स इंटू किती असणार आहे डी एम प्लस आणि याला रिप्लेस करायचं आहे आय ऑफ सी त्यानंतर एच हे डिस्टन्स जे आहे ते कॉन्स्टंट आहे ते बाहेर आलं कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन ऑफ काय आलं डी एम प्लस 2h सुद्धा काय आहे कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एम आणि प्लस आय ऑफ काय असेल सी एम आता ही जी एक्स्ट्रा टर्म आली ना ही एक्स्ट्रा टर्म ॲज पर द डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास मग डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास काय आहे एक्स ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एम अपॉन इंटिग्रेशन ऑफ काय असणार आहे डी मग एक्स सेंटर ऑफ मास काय सांगतं तर सेंटर ऑफ मासची पोझिशन मग समजा ही जर एखादी रिजिड बॉडी असेल हा त्याचा जर सेंटर ऑफ मास असेल आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन जर त्याच्या सेंटर ऑफ मासमधून जात असेल तर याची जी ही काय झाली आहे तर त्याच्यावाली ओरिजिन झाली म्हणजे याचा एक्स डिस्टन्स किती आलं 0 याचं वाय डिस्टन्स किती आलं 0 म्हणजे याचा एक्स सेंटर ऑफ मास किती असणार आहे 0 का असं काय झालं तर ॲक्सिस ऑफ रोटेशन कडून पास झाली सेंटरमधून म्हणून त्याची लोकेशन काय आली 0 मग इथं एक्स सेंटर ऑफ मास किती असणार आहे 0 एक्स सेंटर ऑफ मास किती आलं 0 इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी एम इंटिग्रेशन ऑफ डी एमला इकडे घेऊन आलं तर काय असेल 0 म्हणजे 0 इज इक्वल टू किती आला एक्स डी एम सो यू गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स डी एम मग तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की एक्स डी एमची व्हॅल्यू आली किती तर या ठिकाणी एक्स डी एमची व्हॅल्यू येऊन जाते 0 म्हणजे आय ऑफ सी इज इक्वल टू आलेला आहे एच स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डी एम प्लस आय ऑफ सी आणि इंटिग्रेशन ऑफ डी एम म्हणजे किती असतो कॅपिटल एम एवढा म्हणजे यू गेट आय ऑफ 0 आता तुम्हाला इक्वेशन भेटलं आय ऑफ 0चं आणि ते आय ऑफ 0 इज इक्वल टू आलेलं आहे एच स्क्वेअर एम प्लस आय ऑफ सी एच स्क्वेअर एम प्लस आय ऑफ सी किंवा तुम्ही असं पण लिहू शकता आय ऑफ सी इज इक्वल टू आय सी प्लस एम इंटू एच स्क्वेअर अँड दिस इज द प्रूफ ऑफ अ प्रूफ आहे कशाचा प्रूफ आहे मला म्हणणार दिस इज द प्रूफ ऑफ सगळ्यांना व्यवस्थित हे समजलं असेल असं मी कन्सिडर करतो ओके सो दिस इज द प्रूफ ऑफ पॅरलल ॲक्सिस थिअरम हा जनरल प्रूफ झाला कशाचा पॅरलल ॲक्सिस थिअरम सो आय थिंक सो यू गेटिंग द आयडिया अबाउट द पॅरलल ॲक्सिस थिअरम परत एकदा एक्सप्लेन करतो बघा पॅरलल ॲक्सिस थिअरम ॲक्च्युअली त्याचं स्टेटमेंट काय ते सांगतो त्याच्या स्टेटमेंटमध्ये एकदम सिम्पल सांगितलं त्याच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे द अमाऊंट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट about any axis is the sum of moment of inertia of an axis is passing through the center of mass of the rigid body म्हणजे this I of O is equal to असेल IC plus mx square म्हणजे this moment of inertia is the sum of moment of inertia of an axis which is passing through the center plus product of mass and the square of distance between two axes हे झालं स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस म्हणजे कोणते हे दोन ॲक्सिस दिले या दोन ॲक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे याची एवढं
मग आता जर आपण इथे बघितलं तर मी काय केलं तर नेहमीप्रमाणे कुठलाही पॉईंट ऑब्जेक्ट घेतलेला आहे. हा कुठलाही पॉईंट ऑब्जेक्ट घेतला या ठिकाणचा, त्याचं मास काय म्हणलं यम, आणि डी सी एम इज इक्वल टू काय असणार आहे तर डी सी एम इज इक्वल टू येऊन जातो इंटिग्रेशन ऑफ डी एम एवढा, इंटिग्रेशन ऑफ डी एम. ठीक आहे. मग आता याचं जे डिस्टन्स होतं कोणत्या ॲक्सिस पासून तर जी ॲक्सिस होती सेंटरमधून पास झाली त्या ॲक्सिसला आपण म्हणलोय आय ऑफ सी, आणि याचं डिस्टन्स होतं सी डी एवढं, म्हणजे आपण सी डी किंवा डी सी हे डिस्टन्स म्हणलो. Distance of the point mass from the axis of rotation is passing through the center of mass. त्यानंतर दुसरी एक ॲक्सिस गेली अबाउट एनी पॉईंट, कुठला एक पॉईंट घेतला आणि तुम्हाला सांगितलंय ॲक्सिस ऑफ रोटेशन जी सेंटरमधून होऊन जाते ती कमी असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचं कमी असेल, म्हणजे रोटेशन काय असणार आहे फास्ट असणार आहे. पण इथं जर गेलो ॲक्सिसचं डिस्टन्स काय झालं वाढलं, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार आहे वाढणार आहे, आणि रोटेशन जे असतील ते रोटेशन काय होऊन जातं स्लो डाऊन होऊन जातं. आणि हे ज्या पद्धतीनं ज्या थेरमने आपल्याला फाईंड करायचं तोच थेरम म्हणजे असतो आपल्याला पॅरलल ॲक्सिस. क्लिअर झालं. मग आता याच्याला मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, पहिला जो ॲक्सिस असेल सेंटर ऑफ पासून म्हणजे आय ऑफ सी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ जे डिस्टन्स असतं मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती ना इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम, आणि इथं आर व्हॅल्यू म्हणजे आर हे डिस्टन्स किती होतं तर आर इज इक्वल टू किती होता डी सी एवढा, डी सी एवढा तो रिप्लेस केला. पुढं होतं जे डिस्टन्स कोणचं ओडी, ओडी हे डिस्टन्स कुठून होतं तर ओडी हे डिस्टन्स होतं जी ॲक्सिस कुठली जी ज्याच्या कुठल्याही एनी पॉईंटपासून गेली, मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया येऊन जातं आय ऑफ ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ओ डी स्क्वेअर टी एम. आता सगळ्यात महत्त्वाची टास्क म्हणजे हे जे ओडी आहे ना ते ओडी आपल्याला फाईंड करायचं. मग ओडी कसं फाईंड करणार तर ओडी हे डिस्टन्स जर आपण इथं बघितलं तर ते आपण फाईंड करण्यासाठी आपण काय केलं पॉईंट डी पासून या ठिकाणपासून एक परपेंडिक्युलर आपण टाकला ओ सी वर, एक परपेंडिक्युलर टाकला आणि तिचा अँगल किती होता 90 डिग्री, म्हणजे आपल्याला ओडी हे डिस्टन्स भेटलं होतं ते ओडी इज इक्वल टू आलं अंडर रूट ओ ई स्क्वेअर प्लस ई डी स्क्वेअर, अंडर रूट ओ ई स्क्वेअर प्लस ई डी स्क्वेअर. आणि ओ ई हे डिस्टन्स जे होतं ना जे कम्प्लीट ओ ई हे ॲक्च्युली ॲडिशन होतं ओ सी प्लस सी ईचं, या डिस्टन्सचं ॲडिशन. ती व्हॅल्यू टाकली स्क्वेअरिंग केली, स्क्वेअरिंग केल्यानंतर परत एक टर्म भेटली सी ई स्क्वेअर प्लस ई डी स्क्वेअर, आणि ह्या टर्मसाठी मी ट्रायंगल यूज केला जो मी परपेंडिक्युलर टाकलेला होता, त्या परपेंडिक्युलर टाकलेला जो ट्रायंगल होता कोणता सी ई डी, आणि या सी ई डी वरून मी फाईंड करून घेतला सी ई प्लस ई डी स्क्वेअर. हे जे डिस्टन्स आलं आहे हे डिस्टन्स ॲक्च्युली म्हणजे सी डी स्क्वेअर. मी ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, इक्वेशन 3 इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केलं, आणि इक्वेशन 3 इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर याला मी सेपरेट आउट केलं. सेपरेट आउट करत असताना ही टर्म मी जसं की ही टर्म आली सी डी स्क्वेअर इंटू डी एम, याला इक्वेशन 1 ने रिप्लेस केलं. एच स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तो एच स्क्वेअर आपण बाहेर घेऊन गेलो, एच स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेऊन गेलो, इंटिग्रेशन ऑफ डी एम म्हणजे एम असेल. त्यानंतर हा जो एक्स्ट्रा टर्म आले इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एम, इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एम. जर डेफिनेशन बघितली सेंटर ऑफ मासची तर सेंटर ऑफ मासची डेफिनेशन असते होल मास ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट इज सेंटर, आणि त्याचा फॉर्म्युला असतो एक्स सेंटर ऑफ मास इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स डी एम डिवाइडेड बाय इंटिग्रेशन. मग आता जर एखादी रिजिड बॉडी घेतली जर ॲक्सिसच सेंटर ऑफ मासमधून पास झाली तर लोकेशन काय आली 0, लोकेशन 0 आली म्हणजे एक्स सेंटर ऑफ मास किती आला 0. मग हा जर 0 आला तर इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एम किती आला 0, एक्स डी एम किती आला 0, म्हणजे एच स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ डी एम आलं प्लस आय ऑफ सी, दिस इज आय ऑफ सी. ओके. मग आता हे जे आय ऑफ सी आहे किंवा हे जे इंटिग्रेशन ऑफ डी एम ही टर्म आहे दिस इंटिग्रेशन ऑफ डी एम म्हणजे असतो कॅपिटल एम. मग आपलं इक्वेशन प्रूफ झालं आय ऑफ ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. सो यू गेट आय ऑफ ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आणि या इक्वेशनला तुम्ही सर्वांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. हे इक्वेशन तुम्हाला दिस इज अ थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, आणि हेच इक्वेशन तुम्हाला कॉम्पिटेटिव्हसाठी यूज करायचं. ओके. सो सगळ्यांना लेक्चर आजचं समजलं असेल. जेई मेन्सचे जे विद्यार्थी आहेत ते जेई मेन्सच्या विद्यार्थ्यांचे अजूनही डाऊट्स येत नाही आहेत ते तुम्ही सिरियसली लेक्चर्स बघत नाही असं कन्सिडर करतो मी. परत आय आय टीचे काही विद्यार्थी आहेत त्यांचेही डाऊट्स येत नाही आहेत, मी त्यांचंही कन्सिडर करतो की तुम्ही अजूनही लेक्चर सिरियसली बघत नाही. मी परत ते सांगतो
ज्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स येतील त्यांनाच मी लेक्चर पाठवणार आहे, ज्यांचे डाऊट्स नाही त्यांना मी लेक्चर पाठवणार नाही. त्यामुळे सर्वांनी सिरियस राहा आणि डाऊट्स पाठवत चला. ओके, थँक्यू.